मित्रांनो, आपण नवीन चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. याचं नाव आहे स्टॅटिस्टिक, ज्याला आपण मराठीमध्ये म्हणतो सांख्यिकी. आता सांख्यिकीमध्ये जसं आपण जनरली ॲव्हरेज काढतो त्याला मीन म्हटलं जाते. स्टॅटिस्टिक लँग्वेजमध्ये, सांख्यिकी भाषेमध्ये त्याला काय म्हटलं जाते? मीन म्हटलं जाते. कोणाला? ॲव्हरेजला, सरासरीला. मग आता मीन कसा काढायचा? तर त्याचा एक फॉर्म्युला आहे. तो फॉर्म्युला आपण आधी तुम्हाला सांगतो. मीन म्हणजे काय? तर जो मीन आहे तो मीन इज डिनोटेड बाय एक्स बार. मीन दॅट इज नोन एज एक्स बार असं दर्शवतात. आणि फॉर्म्युला इज समेशन ऑफ एफ आय एक्स आय, समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. तर याच्यामध्ये थोडक्यात सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन एफ आय एक्स आय अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. सम ऑफ एफ आय म्हणजे काय? टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. अँड एफ आय एक्स आय, समेशन एफ आय एक्स आय म्हणजे काय? द सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन. जी काय तुम्हाला गणितामध्ये माहिती दिली असेल त्या माहितीची एकूण जी ऑब्झर्वेशन दिलेले ते या ठिकाणी लिहायचे. आपण प्रॅक्टिकली या फॉर्म्युलाचा उपयोग करून काही उदाहरणं बघू, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की मीन कसा काढतात किंवा एक्स बार कसा काढतात. तर मीन किंवा एक्स बार दुसरं काही नसून त्याला आपण काय म्हणतो? ॲव्हरेज म्हणतो, सरासरी म्हणतो. तर बघा, एक्झाम्पल आपण घेऊया. फॉर एक्झाम्पल 333 578 5511 5511. त्याच्यानंतर 2317 2317 2317 866 866 866 44 44 464 464 464 532 532 and 11. And question is, these are the number of student appeared for the test. म्हणजे परीक्षेकरता हे जे मुलं आहेत, this number of student appeared for test, find its mean. Find, question A, find its mean. त्याचा मीन काढा. म्हणजे तो काय तुम्हाला ऑब्झर्वेशन दिलेली आहे, काही असो त्या ठिकाणी. कधी तुम्हाला परीक्षेला किती मुलं सबमिट झालेले आहेत किंवा एखाद्या टेस्टमध्ये किती मार्क्स मिळालेले मुलांना ते दिलेलं असेल. बरेच काहीतरी वेगवेगळ्या प्रकारे. पण तो जो डाटा असतो त्या डाटाचा मीन फाइंड करायचा. मग आता याच्याकरता सुरुवातीला आपण मार्क्स घेऊ. हे मार्क्स मिळालेले त्या टेस्टमध्ये. मग आता बघा, या ठिकाणी मी असा कॉलम करतो मार्क, त्याला आपण एक्स आय म्हणायचं. मार्क्स त्याला एक्स आय म्हणायचं. त्याच्यानंतर एक कॉलम आहे टॅली मार्क, टॅली मार्क. त्याच्यानंतर नंबर ऑफ स्टुडंट, नंबर ऑफ स्टुडंट त्याला एफ आय म्हणायचं. आणि पुढे एक कॉलम करायचा एफ आय इंटू एक्स आय, एफ आय इंटू एक्स आय म्हणजे गुणाकार, एफ आय एक्स आयचा गुणाकार. तर हा जो डाटा दिला आहे या डाटामध्ये मुलांना मिळालेले मार्क्स आहेत. तर ते जे मार्क्स आहेत तर ते इथे लिहायचे. मग आता याच्यामध्ये निरीक्षण असं करायचं की कमीत कमी किती मार्क्स येईल, जास्तीत जास्त किती मार्क्स येईल. तर आपल्याला याच्यामध्ये बघा, कमीत कमी आपल्याला 1 मार्क्स मिळालेले आहेत आणि जास्तीत जास्त 8 मार्क्स मिळालेले स्टुडंट आहेत. म्हणून कमीत कमी पासून सुरुवात करायची. 1 पासून 1 2 3 4 5 6 7 आणि 8.
असा टेबल तयार करून घ्यायचा. आता एक मार्क्स मिळवलेले मुलं किती ते याच्यामध्ये मोजायचे. बघा 1 1 2 3 4 5 5 आहे म्हणून टॅली मार्क्स 5 करायचे या ठिकाणी. 1 2 3 4 आणि 5th वन क्रॉस करायची हे 5. आता 2 वाले किती ते काउंट करायचे. 2 वाले रांगेत नाही, या रांगेत 2 आहे का आहे 1, इथे आहे 2 म्हणून 1 2 इथे 2 करायचे. त्यानंतर 3 नंबर्स बघायचे. 3 किती आहे 1 2 3 3 3 3 3 3 3 3 4 आणि आहे 5 म्हणून 1 2 3 4 5 आणि इथे 5 लिहायचे. 4 किती आहे 4 बघितलं तर आपण याच्यामध्ये या रांगेत नाहीये, या रांगेमध्ये 4 1 2 3 3 आणि आहे 4 म्हणून 1 2 3 4 आणि 4. 5 वाले किती आहेत तर 5 वाले आपण काउंट करू. 1 2 3 3 3 3 3 3 3 4 म्हणून इथे 1 2 3 4 इथे 4 म्हणजे 5 वाले सुद्धा 4 आहेत. 6 किती आहे बघू आपण. 6 इथे 6 दिसतो का नाही, इथे 1 2 3 3 3 3 3 3 3 3 म्हणून 1 2 3 आणि इथे 3. 7 वाले किती दिसतात बघू आपण. 1 या रांगेमध्ये 1, या रांगेमध्ये 2, त्याच्यानंतर 2 आहे म्हणून 1 2 इथे 2. त्याच्यानंतर 8 वाले किती बघा. 8 वाले या रांगेमध्ये हा 1, त्याच्यानंतर 2 2 आहे. 8 वाले किती 2 आहेत म्हणून 1 2 आणि हा 2. मग आता हा तुमचा x आहे आणि हा तुमचा f आहे, यांचा गुणाकार. इथे 1 5 5 2 दुणे 4 3 5 15 4 चौक 16 4 पंचे 20 3 सख 18 2 साती 14 2 आठी 16. ठीक आहे. बघा 5 4 15 5 4 15 16 20 18 16 20 18 त्यानंतर 14 आणि 16. मग या ठिकाणी हा एफ आहे आणि हा एफ आहे. मग इथे याला म्हणायचं समेशन एफ आय म्हणजे बेरीज, याची सगळ्यांची बेरीज. आणि हा काय एफ आय एक्स आहे म्हणून समेशन ऑफ एफ आय एक्स आहे यांची सगळ्यांची बेरीज. आता 2 2 4 3 7 4 11 4 15 5 20 2 22 5 27 किती होता 27 म्हणून या ठिकाणी 27. आता यांची जर आपण बेरीज केली एफ आय एक्स ची 6 4 10 8 18 18 6 24 4 28 28 10 38 याच्याले 3 4 5 6 7 8 9 10 हे 10 108 बरोबर आहे. म्हणजे या फॉर्म्युलामध्ये जो फॉर्म्युला आहे एक्स बार काढताना समेशन एफ आय म्हणजे काय या सगळ्यांची बेरीज आणि अपॉन समेशन एफ आय म्हणजे या एफ आय च्या सगळ्यांची बेरीज. मग इकडे मी घेतो एक्स बार बरोबर समेशन ऑफ एफ आय एक्स आय अपॉन समेशन ऑफ एफ आय. सूत्र लिहायचं समेशन ऑफ एफ आय एक्स आय किती आहे 108 अपॉन 27 बरोबर 27 एक 27 27 त्रिक 81 आणि 27 चौक 108 चाराचा भाग केला म्हणजे एक्स बार बरोबर किती आला एक्स बार बरोबर 4. एक्स बार म्हणजे काय मीन, मीन बरोबर 4. असा तुम्हाला मीन काढता आला पाहिजे. एक नमुना एक्झाम्पल मी या ठिकाणी घेतलं. आता आपण प्रॅक्टिस सेट मध्ये एक्झाम्पल घेऊया. हा बघा आता आपण प्रॅक्टिस सेट 11.1 या 11.1 मध्ये एक्झाम्पल नंबर 1 जे आहे तो क्वेश्चन काय आहे बघा. द फॉलोइंग टेबल शोज द नंबर ऑफ सॅम्पलिंग प्लांटेड बाय 30 स्टुडंट. 30 मुलांनी प्लांटेड केलेलं आहे, त्याचे सॅम्पल दिलेले आहेत.
fill in the boxes and find the average number of sampling planted by each student. प्रत्येक मुलाकडनं किती रोप लावले गेले, प्लांट लावले गेले ते आपल्याला या टेबल मधून काढायचे. हे ऑलरेडी टेबल तुम्हाला दिलाय. याच्यामध्ये काय हे जे बॉक्सेस हे बॉक्सेस भरायचे. मग आता थोडं मागच्या एक्झाम्पलचा जर आपण विचार केला तर बघा हा तुमचा एक्स आहे, हा एफ आहे, बरोबर आहे. पुढचा कॉलम एफ आय एक्स आहे. नेहमीच टॅली मार्क्स काढावे लागतात असं काही नाही. मग आता इथं हा कॉलम आहे एफ आय एक्स आहे. एफ आय एक्स म्हणजे काय, एफ आय आणि एक्सचा गुणाकार. 1 4 4. आता बेसक 12, 3 गुणिले 12, 12 त्रिक 36, त्याच्यानंतर 8 चौक 32. आता याची सम इथे 2 6 2 8 आणि 2 10 14, चला 1 4 आणि 3 7 आणि 1 8 84. समेशन एफ आय एक्स किती झाले 84. त्याच्यानंतर एफ आय ची एन म्हणजे काय, समेशन एफ आय. एन म्हणजे काय, टोटल नंबर. टोटल नंबर म्हणजे काय, समेशन एफ आय. यांची बेरीज 12 8 20 10 30 हे 30. मग आता मीनचा फॉर्म्युला काय आहे, एक्स बार बरोबर काय घेतो आपण, समेशन एफ आय एक्स आय तो लिहायचा इथे. समेशन एफ आय एक्स आय अपॉन एन म्हणजे काय, समेशन एक्स आय. मग आता एफ आय एक्स आय किती आहे 84 चे एन किती आहे 30, बरोबर आहे. मग आता याला भाग जर द्यायचं म्हटला तर हा भाग कसा जाणार, 84 भागीला 30, 30 जोडे 60, उरले किती 24. दशांश चिन्ह घेतला, शून्य घेतला, 30 8 आहे. 30 गुणिला 8 जरी केले तर 0 8 त्रिक 24, 240 होतात. म्हणजे 8चा भाग गेला 240, बाकी उरली 0. भाग काय आला, याला जर 84 जर आपण 30 ने बघितलं तर भागाकार येतो 2.8. मग तो जो क्वेश्चन विचारलाय तो या ठिकाणी दिलेला आहे लास्टला, द ॲव्हरेज नंबर ऑफ ट्रीज प्लांटेड बाय ईच स्टुडंट इज इक्वल टू, हे किती आले 2.8. असे फिल इन दी ब्लँक्स आपल्याला भरायचे. एक्झाम मध्ये असा पण प्रकारचा प्रश्न विचारला जाऊ शकतो. अजून आपण एक्झाम्पल बघू. नेक्स्ट एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 3. आता ह्या एक्झाम्पल नंबर 3 मध्ये काय आहे तर क्वेश्चन असा आहे, द नंबर ऑफ मेंबर्स इन द 40 फॅमिलीज इन बिहार आर ॲज फॉलोज. बिहार मधल्या 40 कुटुंबामधील मेंबर्स जे आहेत त्यांची संख्या दिलेली. काही कुटुंबामध्ये काही फॅमिलीमध्ये 1 मेंबर आहे, काही फॅमिलीमध्ये 6 आहे, काही फॅमिलीमध्ये 5 आहे, काही फॅमिलीमध्ये 4 आहे. असते ना, प्रत्येक घरामध्ये काय सारखी माणसं असतात आणि कुठे 2 असतात, कुठे 4 असतात, कुठे 5 असतात, कुठे 6 असतात. असे हे 40 फॅमिलीज आहेत, त्यांच्यामधले हे मेंबर्स आहेत ते दिलेले आहेत. आणि क्वेश्चन काय विचारला आहे, प्रिपेअर फ्रिक्वेन्सी टेबल. फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे काय, वारंवारता सारणी तयार करा. प्रिपेअर फ्रिक्वेन्सी टेबल म्हणजे वारंवारता सारणी तयार करा. मग आता याची आपल्याला ती वारंवारता सारणी करायची. एक्स आय, टॅली मार्क्स, एफ आय एक्स आय ती आपल्याला सारणी तयार करायची. आणि फाइंड द मीन ऑफ द मेंबर ऑफ 40 फॅमिली. पण त्या 40 फॅमिलीचा जो मीन आहे म्हणजे एक्स बार तो आपल्याला काढायचा आहे. तर आता बघा सुरुवातीला मी काय म्हणतो, नंबर ऑफ मेंबर्स, नंबर ऑफ मेंबर त्याला एक्स आय म्हणतो, ठीक आहे. त्याच्यानंतर टॅली मार्क्स, टॅली मार्क्सला काय म्हणतो आपण मराठीमध्ये, टॅली मार्क्सला आपण म्हणतो तळ्याच्या गुणा. त्याच्यानंतर नंबर ऑफ फॅमिलीज, नंबर ऑफ फॅमिलीज, नंबर ऑफ फॅमिलीज त्याला एफ आय म्हटलेले. आणि एफ आय इंटू एक्स आय हा एक कॉलम आहे, एफ आय इंटू एक्स आय. मग आता बघा आता हा टेबल जो आहे हा पेन्सिलने तयार करायचा परीक्षेमध्ये. नंबर ऑफ मेंबर एक्स आय
टॅली मास याचा टॅली मास येतील, याचा नंबर ऑफ फॅमिलीज त्या काउंट करायच्या आणि FIXI. मग आता आपण हे जे फॅमिलीज दिले आहे याच्यामध्ये जे मेंबर्स आहेत कमीत कमी किती मेंबर आहेत, जास्तीत जास्त किती मेंबर्स आहेत ते शोधायचे. कमीत कमी 1 पासून सुरुवात झालेली आहे. इथे 6 आहे जास्तीत जास्त, 6 दिसतात मला जास्तीत जास्त. इकडे 5 6. ठीक आहे, म्हणजे कमीत कमी 1 आणि जास्तीत जास्त किती आहे 6. मग 1 पासून सुरुवात करायची. 1 2 3 4 5 आणि 6. तुम्ही म्हणलं 6 दिन हा एक का बरं सोडला, तर इथे आपण काय करतो समेशन FI समेशन FIXI घेतो. इथे समेशन FI आणि एकूण, आणि इथे समेशन FIXI बरोबर. मग आता काउंट करायचे. एक मेंबर आहे, त्या एक मेंबरच्या फॅमिलीज किती आहेत ते काउंट करायचं. बघा इथे 1, त्याच्यानंतर 1 वाले किती आहेत, तो 1 झाला 2 2 2 2 2 2 2 आहेत, म्हणून टॅली मास 1 2 आणि इथे 2. 2 मेंबर्स असणारे किती आहेत, 2 मेंबर्स असणारे बघा आपण मोजूया आता. 1 2 2 2 2 3 4 4 4 4 4 5 5 6 6 6 7 8. 2 मेंबर असणारे किती आहे 8 आहेत, म्हणून 1 2 3 4 5 6 7 आणि 8. मग इथे 8 लिहायचे. आता 3 मेंबर असणारे काउंट करू आपण. 3 मेंबर्स असणारे किती आहे 1 2 2 2 2 2 3 3 3 3 3 4 5 5 5 6 7. किती आहेत 3 मेंबर असणारे 7 आहेत, म्हणून 1 2 3 4 5 6 आणि 7, म्हणून इथे 7 लिहायचे. 4 मेंबर असणारे किती मोजू आपण. 1 2 3 3 3 4 4 4 4 5 5 5 6 6 6 7 आणि 1 8. म्हणजे 4 मेंबर असणारे किती झाले 8, म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 इथे 8. आता 5 मेंबर असणारे काउंट करू आपण. 5 मेंबर असणारे हा 1, त्याच्यानंतर 2 2 2 2 2 2 2 3 3 3 3 3 4 4 4 4 4 5 6 6 आणि 1 7. म्हणजे 5 मेंबर असणारे किती आहेत 7 आहेत, म्हणून 1 2 3 4 5 6 7 इथे 7. आता 6 मेंबर असणारे मोजू आपण. 6 मेंबर असणारे 1, त्याच्यानंतर 2 3 3 3 3 4 4 4 4 5 5 5 6 6 6 6 6 6 6. 6 मेंबर असणारे किती आहेत 6 आहेत, म्हणून 1 2 3 4 5 आणि 6. ठीक आहे. आता बघा 7 मेंबर आहेत. 7वा मेंबर दिसतो का इथे पुढे. 7 मेंबर आहेत एका फॅमिलीमध्ये. बघा हा 1 आहे बरोबर आहे, म्हणजे आपण हा 7वा कॉलम करू. हा 7वा कॉलम. ठीक आहे. 7 वाले मोजूया आपण. 7 वाले किती आहेत हा 1, त्याच्यानंतर 7 पुढे दिसता का हा इथे 2 आहे, म्हणून 2 1 2 आणि इथे 2. मग काय करायचं, हा FI हा XI यांचा गुणाकार. 1 2 8 दुणे 16 7 त्रिक 21 8 चोक 32 7 5 35 6 6 36 बेसाती 14. मग आता इथे समेशन FI बरोबर समेशन FIXI बरोबर. आता यांची बेरीज 2 जाण 2 8 8 8 16 16 4 20
10 30 10 40 40 येतात हे. त्याच्यानंतर यांची बेरीज बघा 4 6 4 10 5 15 15 2 17 1 18 18 आणि 6 24 25 26 26 6 4 2 3 3 6 3 9 3 12 13 14 आणि 15 156 हे किती आले 156 FIXI. मग 156 म्हटल्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे हा झाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल. त्याच्यानंतर आपल्याला काय काढायचं आहे मीन काढायचं आहे. मीन दॅट इज एक्स बार इज इक्वल टू समेशन FIXI अपॉन समेशन FI मीनचं सूत्र. मग समेशन FIXI किती 156 छेद हा किती आहे 40. आता याला आपण सिंप्लिफाय करूया. याला जर सिंप्लिफाय करायचं म्हटलं तर समजा याला 2 भाग जर दिला मी तर 2 दुणे 4 0 2 साती 14 2 आठी 16 78 छेद 20. परत त्याला 2 जर मी भाग दिला तर 1 बेद आहे 20 बेत्रिक 6 2 9 18 म्हणजे किती आले 39 छेद 10 म्हणजे 39 छेद 10 जर भाग दिला आपण तर तो येणार 3.9 म्हणजे एक्स बार बरोबर 3.9. हा काय झाला तुमचा मीन. मग अशा प्रकारे जर तुम्हाला प्रश्न विचारले गेले परीक्षेमध्ये तर तुम्हाला फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल काढता आलं पाहिजे. फ्रिक्वेन्सी डिस्ट्रीब्युशन टेबल मधले जे बॉक्सेस आहेत ते भरता आले पाहिजे. मीन काढता आलं पाहिजे. या प्रॅक्टिस शीट मध्ये 4 एक्झाम्पल होते त्यापैकी 2 एक्झाम्पल आणि प्रॅक्टिसचं एक्झाम्पल ते आपण घेतलं. फॉर एक्झाम्पल आपण घेतलं. असे एक्झाम्पल सोडून तुम्हाला बरीचशी आयडिया आली असेल. बाकीचे जे काय 2 एक्झाम्पल आहे एक्झाम्पल नंबर 2 आणि एक्झाम्पल नंबर 4 सेम ॲज इट इज ते तुम्ही स्वतः प्रॅक्टिस करा म्हणजे तुम्हाला पण मीन काढता येईल. बाकीचं जे आहे आपण ते नंतरच्या पिरियडला घेऊ.